चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला सामन्याला सुरुवात करूया. दुसऱ्या पेरेडचा हा दुसरा सामना, शेवटचा सामना. याच्यानंतर क्वार्टर फायनलचा सामना असेल. ज्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर आदिराज 11 घोडुली हा संघ पोहोचलाय आणि आता मात्र या सामन्यामधून जो विजय प्राप्त करेल तो संघ मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. आदिराज 11 संघाविरुद्ध खेळताना मयूर आणि रोहन, ज्या रोहनला मागील सामन्यामध्ये सामनाविरुद्ध पुरस्कार मिळाला होता, वैयक्तिक 31 धावा त्यांनी केल्या होत्या. 4 षटकांचा सामना असेल. या 4 षटकामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या आता मात्र गोळा करावी लागणार. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं चैतन्य एलोन संघाने विजय प्राप्त केला होता. आता मात्र महेश पालांडे लाला या संघामधून आपल्याला पाहायला मिळणार आहे. लढत एक साईडला असते, स्पर्धा एक साईडला असते आणि गाव एक साईडला असतं. नक्कीच जरी तो दिल्ली धमाका संघाचा खेळाडू असला तरी सुद्धा एका गावातले हे खेळाडू आहेत, एकमेकांसाठी कधीही धावून येणार. चैतन्य एलेवन आपण पाहतोय. चला क्षेत्ररक्षण साधवायचंय. अलेक्स मला वाटतं पहिलं षटक घेऊन आलाय. मागील सामन्यामध्ये पाहिलं तर 8 धावा त्यांनी दिल्या होत्या. आपण पाहिलं तर आयोजक मनोहर काटवले असतील, बाबू पारंगे असतील, सतीश पवार मला वाटतं पश्चिमला गेले, ते अजून आले नाहीयेत. केतन पवार, गणेश पडोकर या ठिकाणी दिसत आहेत. अभय पिंगळे असतील, रोहन पालांडे असतील, अगदी भरपूर श्रीदत्त खेळाडू, श्रीदत्त क्रिकेट संघाचे खेळाडू भरपूर मेहनत या सामन्यांसाठी घेताना दिसत आहेत. अविनाश फराट सुद्धा मॅचचा आस्वाद घेतात. अविनाश फराट मॅचचा आस्वाद घेतात. त्यांना विनंती करू आपण व्यासपीठावर. प्रेक्षक, घोडोली गावचे प्रेक्षक प्रत्येक ज्या वेळी या मैदानावर टुर्नामेंट होतात ना, अगदी भरभरून प्रतिसाद या घोडोली गावातील प्रेक्षकांकडून मिळतो आणि दर्दी प्रेक्षक आहेत. अगदी शेवटपर्यंत ते या ठिकाणी थांबतात. आता मात्र सामना करतोय रोहन, गोलंदाजी अलेक्स, पहिला चेंडू लॉंगअपच्या दिशेने जातोय. झेलबाद होणार का? नाही, चेंडू खाली पडतोय. एक धाव मात्र मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या होते. संघाची सुरुवात, वैयक्तिक सुरुवात होतीये 2 धावेने. हर्षद, आपण पाहिलं ना तर केटीसी लाईव्ह इव्हेंट यांच्या मार्फत आपण या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण होते. अगदी घर बसल्या प्रत्येक प्रेक्षकाला या ठिकाणी सामने पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळे प्रेक्षकांवर काही फरक पडत नाहीये. प्रेक्षक या मैदानावर आलेत आणि प्रेक्षक बघतायत. आणि आमचे ॲडलॅबचे अगदी भरपूर वर्षाचे कामगार आमचे प्रमोद पिंगळे यांना सुद्धा आमची विनंती असेल की समाजोला कक्षामध्ये यायचंय आणि सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. नक्कीच 22 सदस्य प्रमोद पिंगळे विरुद्ध कालू या आपण व्यासपीठावरती. पंच आमचे अगदी सकाळपासून उन्हात अगदी चांगली पंचगिरी होती. एकही मला तरी आठवत नाहीये की एकही निर्णय ज्या निर्णयावर वादविवाद झाला असेल. अगदी तटस्थ असे आमचे पंच, अगदी अविनाश पालांडे असतील, राजू ओवाळ असतील, अंकेजी तांबडे असतील, या तिन्ही पंचांनी सुंदर कामगिरी आज सकाळपासून अगदी केली आहे. अगदी केटीसी इव्हेंट असेल, आयोजक असतील, खेळाडू असतील, पंच असतील, आमचे मंडप डेकोरेटर असतील, सर्वांनी अगदी चांगलं सहकार्य या सामन्यांसाठी आतापर्यंत केलंय. अजूनही 3 दिवसाची शृंखला बाकी आहे. हे या पहिल्या दिवसातील अजूनही हे 2 सामने बाकी आहेत. अगदी आपण पाहिलं ना तर चषक सुद्धा अगदी भव्य दिव्य आहेत. फलंदाज असेल, गोलंदाज असेल, सिरीज असेल, सामनावीराचे पुरस्कार असतील किंवा आपण पाहिलं ना तर मंडप डेकोरेशन असेल, साऊंड सिस्टीम असेल, लाईव्ह इव्हेंट असेल, अगदी प्रत्येकाने आपापल्या परीने चांगली कामगिरी केली. आणि आता मात्र या चेंडूवर येतो एक मोठा फटका. रोहनच्या बॅटमधून आला हा पहिला षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या अगदी गतीने वाढली आहे 10वर. अलेक्सवर अगदी अलेक्सच्या गोलंदाजीवर अक्षत पाहायला गेलं ना तर मागील सामन्यामध्ये एवढी फटकेबाजी झाली नव्हती. फक्त 8 धावा आल्या होत्या. परंतु या सामन्यामध्ये आतापर्यंत जामरुंग संघाने 10 धावा कुठून काढल्यात. अलेक्स एक छोटा काणी गोलंदाज आपण पाहतोय.
नौका गोलंदाज आहे, प्रथमच त्याला संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं त्याने केलंय. आता मात्र पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं ना तर या पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रतिबंध असतं. दोनच क्षेत्ररक्षक हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात, त्यामुळे फलंदाजांना त्याचा फायदा होतो. परंतु गोलंदाजी अगदी चांगली होती अलेक्स. मी तर म्हणेन 10 धावा काही जास्त नाही आहेत, अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. या चेंडूवर जर एखादा विकेट घेतला ना तर या षटकामध्ये तो यशस्वी ठरू शकतो. पुढचा चेंडू रोहनसाठी आणि हा ही चेंडू येतोय सीमारेखा पार, लॉंगॉनच्या डोक्यावरून हा येतोय सलगचा दुसरा षटकार. संघाची धावसंख्या बिनगडी बाद 16. अलेक्स मात्र आता काहीतरी थोडासा या ठिकाणी अडखळताना दिसतोय. रोहन मात्र अगदी प्रहार आणि प्रहार करतोय, वारावर वार, परंतु प्रतिवार गोलंदाजाकडून होणार का? अवधूत 11 क्वार्टर फायनल साठी पात्र झाली आहे. अगदी शेवटच्या सामन्यासाठी ते सज्ज आहेत. त्यांचे नक्कीच या ठिकाणी अवधूत 11 साठी पारितोषिक आलेत. अनिलजी पिंगळे आमचे ज्यांनी सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला, त्यांच्याकडून तब्बल 2,500 रुपये, त्यातले 2,000 रुपये आदराज 11 साठी आणि 500 रुपये कॉमेंटेटर साठी देण्यात येणार आहेत. नक्की धन्यवाद अनिलजी पिंगळे, आमचे अनिल दादा, कॉमेंटेटर साठी 500 रुपये दिल्याबद्दल. पहिल्या षटकापर्यंत आतापर्यंत तब्बल 16 धावा आल्यात अलेक्सच्या गोलंदाजीवर. पुढचा चेंडू काय सुंदर वाडका, एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मधून हा चेंडू आहा म्हणता जातोय चौकारासाठी. 20 धावा झाल्यात आणि आमचे प्रमोद यांनी हा चेंडू अडवलाय. आयवा जेल साठी 200 रुपये प्रमोद, परंतु आयवा जेल साठी षटकार मारावा लागेल. 20 धावा झाल्यात. अगदी समाचार घेतलाय अलेक्सच्या गोलंदाजीचा. पहिलं षटक आहे आणि या पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा कुठल्यात त्या 20. रोहन काय फलंदाजी करतोय हा रोहन, तब्बल 20 धावांवर खेळतोय वैयक्तिक. अलेक्स महाग ठरतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, याचा सुद्धा करपूस समाचार येतोय. पुन्हा एकदा तिसरा षटकार. संघाची धावसंख्या 26. हॅलो, या चेंडूवरती षटकार आला आणि या धावेच्या बरोबरीने मात्र धावफलकावरती धावा येत आहेत त्या 26 धाबा. 26 धाबा धावफलकावरती लागल्यात. चेंडूच्या मैदानामध्ये चेंडू. हर्षद काय फलंदाजी होते रोहनच्या पॅट मधून. 26 धाबा धावफलकावरती लागल्यात. तब्बल 3 षटकार आणि 1 चौकार. काय फलंदाजी झाली आहे. 26 धावा झाल्यात. या ठिकाणी आपण बघतोय आमचे सहकारी मित्र आणि या एरियातील एक दिग्गज फलंदाज संतोष जोरकर यांच्याकडून सुद्धा या शृंखलेला शुभेच्छा आल्यात. अगदी खालापूर टेनिस क्रिकेट कमिटी अगदी सर्व सदस्यांकडून, अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव यांच्याकडून सुद्धा या सामन्यांसाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचा सुद्धा हार्दिक आभार. दरम्यान अलेक्स थोडासा महागात पडतोय. काय फलंदाजी होते हा, मात्र पुन्हा एकदा षटकार आणि षटकार. या षटकामध्ये हर्षद आलेत ते म्हणजे फक्त षटकार आणि षटकार. अगदी अलेक्साची बॅटरी अगदी डिस्प्यूट झालेली आहे. एक षटक टाकलं, परंतु हर्षद एक लहान गोलंदाज आहे, आता शिकतोय तो. काहीतरी मी तर म्हणेन की एक समज असेल त्याला या गोलंदाजीमधून. मला वाटतं या खेळाडूचं ना हे दुसरं षटक असेल, याच्या कारकिर्दीमधलं हे दुसरं षटक आहे. जरी त्याच्या या गोलंदाजीमध्ये 32 धावा आल्या असल्या ना तरी काही फरक पडत नाहीये. फलंदाजी करणार, त्याला काहीतरी शिकावं लागेल या गोलंदाजीमधून. या 32 धावांचं रूपांतर त्याला चांगल्या गोलंदाजीमध्ये कसं करता येईल हे त्याला शिकावं लागणार आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर होतं. 6 चेंडूचा सामना ज्या रोहनने केला, तब्बल 32 धावा म्हणजे अगदी 4 षटकार 1 चौकार आणि
त्यानंतर सिंगल डबल अशा प्रकारे 32 धावा झाल्यात. अजूनही 3 षटकं बाकी आहेत. कुठपर्यंत ही धावसंख्या जाईल हर्षद? नक्कीच 32 धाबा धावफलकावरती आल्यात. पहिलं षटक थोडस मागणं ठरलं अलेक्साचं आणि प्रत्येक चेंडूवरती त्याचे आक्रमण झालं. प्रत्येक चेंडूवरती फलंदाज आपण बघतोय रोहन 32 धाबा धावफलकावरती लागल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दुसरा षटक प्रगती पथावरती आहे. कृष्णा पवार गोलंदाजी मार्ग वरती आपण बघतो चैतन्य 11 विपक्ष जामरुग रत्नदीप जामरुग हा संघर्ष मात्र मैदानावरती आपण बघतोय. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून पूर्णपणे कव्हर केली जाते स्पर्धा. 195 देशांमध्ये मात्र दाखवण्याचं काम केटीसी लाईव्ह करते. कर्जत टेनिस क्रिकेट त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. त्याच्यानंतर आमचे गुणलेखक आबाजी पिंगले यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. हा चेंडू या चेंडूवरती आडबाऊन मारण्याचा प्रयत्न रिवर्स हा चेंडू फेकून दिला आणि या चेंडू मात्र गोलीच्या बेगाने जातो. 4 धावांसाठी आलेला हा चौकार आणि या 4 धावाच्या बरोबरीनं टोटल धाबा धावफलकावरती येतात त्या 36 धाबा. 36 धाबा धावफलकावरती आल्या. दुसरा षटक प्रगती पथावरती आहे. खराब कामगिरी पहिल्या षटकामध्ये 32 धाबा कुठून काढल्या त्याच्यानंतर आलेला हा चौकार खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर आता धावा रोखावे लागणार चैतन्य 11 घोडुली टीमला आणि धावा जमवण्याचं काम मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ते जामरुग टीमचं. मयूर कांबळे आपण बघतो या चेंडूवरती फक्त दिशा दिली जागा बनवली आणि गल्लीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केलाय. या चेंडूवरती पुन्हा 4 धाबा मिळतात आणि या 4 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धाबा धावफलकावरती येतात त्या 40 धाबा. 40 धाबा धावफलकावरती आल्या. दुसरं षटक आहे प्रगती पथावरती. आता विचार करण्यास भाग पाडले ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला आपण बघतोय आणि आता लाला आता विचार करत असतील. लाला आपण बघतोय महेश पालांडे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये फार घातक फलंदाज आहे आणि त्याला त्या धावा आता जमवाव्या लागणार कारण दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. या चेंडूवरती पुनश्च मोठा फटका. क्षेत्ररक्षक मात्र आशाभूत नजरेने चेंडूच्या दिशेने धावतात. हा म्हणता चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत चेंडूवरती मिळाला 2 धाबा आणि या 2 धाव्याच्या बरोबरीनं टोटल धाबा धावफलकावरती येतात त्या 42 धाबा. 42 धावसंख्या धावफलकावरती आली. आपण बघतोय अविनाश फराट मॅचचा आस्वाद घेतात. त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. त्यांना विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. त्याच्यानंतर आमचे प्रमोद पिंगले 22 सदस्य यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. 42 धाबा धावफलकावरती लागल्यात. 42 धाबा धावफलकावरती लागल्यात. कृष्णा आता थोडासा मागणं ठरतोय. प्रत्येक चेंडूवरती त्याच्या आक्रमण होते. मयूर कांबळे आपण बघतोय जामरुग गावचा सितारा. हा चेंडू अगदी त्या चेंडूवरती असं वाटलं होतं की झपकन आतमध्ये हा चेंडू आला. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती आणि धावफलकावरती धाबा स्थिरावल्यात ते 42 धाबा. 42 धाबा धावफलकावरती लागल्यात. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. कृष्णा पवार वरती आता हाणामारी होतीये. कृष्णा पवार वरती आक्रमण करण्याचं काम चालू आहे. मयूर कांबळेनं हा चेंडू फेकून दिला. सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणीत षटकार आणि या 6 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धाबा धावफलकावरती येतील त्या डायरेक्ट 48 धाबा. 48 धाबा धावफलकावरती आल्यात. अगदी आपण बघतोय खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि अवधूत 11 घोडवली. अवधूत 11 घोडवली टीम आता पुढे गेली आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. तसेच या चेंडूवरती आला चौकार. षटक संपल्याचा निर्वाला मात्र पंचांचा आला. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 52 धाबा. सतीश पवार
सतीश पवार आपण बघतोय आयोजनाच्या भूमिकामध्ये व्यासपीठावरती आले, त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर हार्दिक कामानी आहे व्यासपीठावरती. अभय पिंगले, सुशांत पालांडे, त्याच्यानंतर सतीश पवार, अविनाश पराट. पहिल्या ओव्हरमध्ये 32 धावा आल्या अलेक्साला. त्याच्यानंतर गोलंदाज कृष्णा पवार वरती आक्रमण झालं, त्याच्यामध्ये 20 धावा खर्च झाल्या. 52 धावा धावफलकावरती लागल्या. खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, ती क्षेत्ररक्षण करणारे आपण बघतोय घोडिले टीमची. कारण आता घरच्या मैदानावरती खेळती 50,000 रुपयाची ही आपण बघतो इनामी असलेली ही स्पर्धा. या स्पर्धेमध्ये तसा खेळ तर मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार ती घोडिले टीमला. हा चेंडू जबरदस्त प्रहार, महेश बालांडेच्या चेंडूवरती आक्रमण झालं, चेंडू फेकून दिला, काळू कॉर्नरच्या डोक्यावरून आलेला हा दंडनी षटकार. 58 धाबा धावफलकावरती लागल्यात. 58 धाबा धावफलकावरती लागल्यात. तिसरं षटक प्रगती पथावरती महेश पालांडे उर्फ लाला गोलंदाजी मार्ग वरती आहे. आणि मयूरनं 6 चेंडूमध्ये 20 धाबांची बहारदार केली आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी कमालीची कामगिरी दोन्ही फलंदाजांची राहिली आपण बघतोय. तशी कामगिरी राहणं फार गरजेचं आहे, कारण जर बघायला गेला क्रिकेट टेनिस क्रिकेट फार पुढे चाललंय. बैलगाडा शर्यतीने त्याची जागा घेण्याचं काम केलं. 58 धाबा धावफलकावरती लागल्यात. रोहन 7 चेंडूवर 36 धाबांची बहारदार केली गेली. रोहन 7 चेंडू 36 धाबा. या चेंडूवरती अगदी गल्लीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केलाय. कृष्णा पवारच्या हातामध्ये चेंडू विसावला. एकच धाबा चेंडूवरती मिळती. एका धाब्याच्या बरोबरीने एका धाब्याच्या साह्याने मात्र 59 धाबा धावफलकावरती आल्यात. 59 धाबा धावफलकावरती आल्यात. अगदी लाला आपण बघतोय गोलंदाजी मार्ग वरती आहे. तिसरा षटक प्रगती पथावरती मुन्ना पिंगले अगदी आमच्या समेत समालोचनाच्या भूमिकेमध्ये. अनिल पिंगले यांनी आम्हाला सांगितलं की आपण बघतोय अवधूत 11 घोडिले टीम जर त्या ठिकाणी फायनल मध्ये जर प्रवेश केला तर तब्बल 2,000 रुपयाचं पारितोषिक आणि त्याच्यानंतर समालोचनासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. हा चेंडू जबरदस्त प्रहार मयूर कांबळेच्या बॅट मधून चेंडू गोलीच्या वेगाने जातो, सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणीत चौकार. 65 धाबा धावफलकावरती लागल्यात. आज जर बघायला गेलं मुन्ना पिंगले तर आजचा हायस्ट स्कोर आहे जामरुक टीमचा. नक्कीच 65 धावा म्हणजे अगदी हायेस्ट स्कोर आतापर्यंत आपण पाहिलं या सामन्यामध्ये. 65 धावांचा आतापर्यंत गाठलाय तो जामरुंग संघाने. 7 चेंडू आणि 26 धावांची एक मोठी खेळी मैदानावर करतोय तो मयूर. आणि त्याच्या सोबतीला रोहन 8 चेंडू आणि 37 धावा. तब्बल 4 षटकारांची खेळी त्याच्या बॅटमधून आली आहे. माफ करा 5. लाला मात्र अपयशी ठरतोय. आता मात्र एक सुंदर गोलंदाज सुंदर चेंडू या गोलंदाज महेशने टाकलाय. बऱ्याच उशिरानंतर हर्षद एक निर्धाव चेंडू आलाय, नाहीतर प्रेक्षकांना फक्त षटकार आणि चौकार हेच बघायला मिळत होतं. नक्कीच हा चेंडू अगदी रिव्हर्स बॉल मारलाय. मयूर कांबळेच्या बॅट मधून मोठा फटका येतोय आणि गोलीच्या वेगाने चेंडू गेला, सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणीत चौकार. नक्कीच हर्षद आपण पाहतोय खालापूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नाना पिंगळे यांच्याकडून सुद्धा या गणेश नाना पाटील यांच्याकडून शुभेच्छा आल्यात या शृंखलेसाठी. त्यांचं सुद्धा हार्दिक आभार. खालापूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत ते गणेश नाना पाटील. नक्कीच खालापूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आपण बघतो गणेश नाना पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या. त्याच्यानंतर संजय सोलंकी उर्फ इक्कू यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्या. त्याच्यानंतर आमचे संतोषजी जोरकर, सूरज केदारी, त्याच्यानंतर विक्की आंबरे, म्हणजे बरेचसे आयोजक आहेत, मनोज पाठारे यांच्याकडून शुभेच्छा आल्या. सर्वांकडून आपण खऱ्या अर्थानं शुभेच्छा या ठिकाणी आपण बघतो आल्यात. स्पर्धा फार मोठी आहे. 22 सरपंच चषक 2025. नक्कीच नक्कीच हर्षद या शृंखलेचं क्रेजच असं आहे की बरेचसे मोठे मोठे मान्यवर या स्पर्धेला लाईव्ह पाहतायत आणि आपल्या शुभेच्छा देत आहेत. कारण की शृंखला तितकी मोठी आहे आणि हे मैदानच तितकं मोठे आहे की या मैदानावर खेळण्यासाठी भरपूर संघ आतुर असतात. अगदी जर पाहायला गेलं तर याच मैदानावरती मार्च महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये 6, 7, 8 आणि 9 तारखेला
नाईटची रजनी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. बेटी या सेती आहे नाईटची रजनी. अगदी तब्बल 1 लाख रुपयाचं पारितोषिक असेल आणि स्पर्धा फार ताकदीची असेल या मैदानावरती. नक्कीच हर्षद, भरपूर खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, नेहमी सातत्याने विचारत असतात की तुमच्या मैदानावर नाईट टुर्नामेंट का होत नाहीत. परंतु त्याला काही कारणं असतील. परंतु या वर्षी मात्र दिमाखात याच मैदानावर त्याच जल्लोषाने त्याच जोशाने मार्च महिन्यामध्ये अगदी रात्रीचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी मोठे मोठे संघ आपल्याला या मैदानावर खेळताना पाहायला मिळणार. अगदी जर पाहायला गेलं तर बरेच तारे सितारे मात्र या खेळपट्टीवरती खेळण्यासाठी आपण बघितले होते. चंद्रकांत पिल्ले यांची नाईटची रजनी या मैदानावरती झाली होती. अगदी चांगलं आयोजन होतं, दिग्गज आयोजन केलं होतं त्यांनी आणि त्या आयोजनामध्ये आपण बघितलं तारे सितारे खेळपट्टीवरती पाहायला मिळालं रात्रीची स्पर्धेमध्ये. आणि तशीच रजनी आपल्याला पाहायला मिळते ती 6, 7, 8 आणि 9 तारखेला मार्च महिन्यामध्ये. नक्की दर्शक, श्री दत्त क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा असेल. कारण की या मैदानावर जेवढ्या शृंखला होतात त्या सर्व काही श्री दत्त क्रिकेट संघ घोडोली यांच्याकडून आयोजित केल्या जातात. आणि यावेळी मात्र रोहनला बाद घोषित करण्यात येत आहे. पंच या ठिकाणी बाद करतायत रोहनला. एक चांगली खेळी त्याच्या मार्फत आपल्या संघासाठी झाली आहे. संघाची धावसंख्या 69 असताना मात्र पहिला गडी या ठिकाणी पहिला हजारा मिळतोय. गोलंदाज समर्थ चांगली गोलंदाजी करतोय. रोहनने मात्र आपलं काम बजावलंय आणि आता मात्र नागेश जातोय त्याची जागा घेऊन. अगदी रोहन असेल, मयूर असेल, 69 धावा झाल्यात. 69 लॉस ऑफ 1 विकेट. आणि आता मात्र 1 डाऊनच्या स्वरूपात गेल्या नागेशला मात्र आता ही जागा भरून काढावी लागणार. परंतु ही जागा भरून काढण्यासाठी हर्षद त्याच्याकडे चेंडू खूप कमी आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजीसाठी समर्थ आहे. 69 धावा झाल्यात आणि मयूर मात्र नॉन स्ट्राईकला वाट पाहतोय. ज्या मयूरच्या बॅट मधून अगदी रिव्हर्स स्वीप असेल, अगदी स्लॉक स्वीप असेल, चांगले फटके आपल्याला पाहायला मिळालेत. पुढचा चेंडू समर्थ, आता नागेश सामना करतोय. पुलटा चेंडू, मोठा फटका येणार का? प्रणव चुकी करत नाहीये. या क्षेत्ररक्षकाने आज मात्र नाव कमावलंय. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. आतापर्यंत त्याच्या मार्फत 3 झेल पकडण्यात आली आहेत. चला लगेच जायचंय फलंदाज. आपण बघतोय गिरीश, हरीश मात्र आता जातोय फलंदाजीला. क्रिश 4 ऋतिक रोशनच्या रूपामध्ये आज जातोय क्रिश. परंतु ऋतिक रोशन सारखी उडी मारतोय का षटकाराच्या बाहेर? धावसंख्या खूप झाली आहे 69 आणि ती अजून वाढवण्याची संधी. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. माफ करा, आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव गेले समर्थच्या गोलंदाजीवर. चांगली गोलंदाजी समर्थकडून. आमचे आयोजक बाबू यांचे हे चिरंजीव लालाने खूप धावा दिल्या गोलंदाजीवर. फलंदाजी सुद्धा त्यालाच करायची आहे आणि त्या धावा त्याला गोळा कराव्या लागतील. सलगचा हा 4था चेंडू निर्धाव. धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि धाव सुद्धा पूर्ण. 22च्या स्वरूपात ही धाव येते. पण ते 22 आहे ना? 22च्या स्वरूपात ही धाव येते. 70 धावा झाल्यात. आजच्या दिवसातील हायएस्ट स्कोर. आज आपण पाहिलं ना तसं धावा झाल्या नाहीत. कारण की मागच्या शृंखलेमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून 70, 80, 90 अशा धावा झाल्या होत्या. परंतु आज थोडा आपण पाहिलं ना 2 एंडचा कमाल आहे. दोन्ही एंडने आपण हे सामने खेळले होते. त्याच्यामुळे धावसंख्येवर रोख बसलाय. एक एंडनी जर आपण खेळलो तर धावा जास्त होतात. परंतु आज आपण गोलंदाजांना सुद्धा तेवढीच संधी दिली आहे. आणि आमचे एक दिग्गज समालोचक घोडेली गावचे दिनेशजी येरुणकर हे सुद्धा या ठिकाणी आले. त्यांचं सुद्धा आम्ही आयोजन कमिटी मार्फत हार्दिक स्वागत करतो. आज उशीर झाला त्यांना. रिव्हर्स स्वीपचा फटका देऊन जाणार का? 4 धावा. हो नक्कीच आल्यात या 4 धावा. 4 धावेने संघाची धावसंख्या मात्र पोहोचली 74 वर. तब्बल अगदी 74 वर एक मोठी धावसंख्या. नक्कीच इनिंग नक्कीच आपण बघतोय 34 धावांवर खेळतो वैयक्तिक मयूर. जांभरुंग संघाने अगदी मोठी धावसंख्या जमा केली आहे. 74 धावा आतापर्यंत जमा करण्यात यश आलाय. समर्थ शेवटचं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र निर्धाव गेला. षटकाची समाप्ती झाली आहे. 4 षटकानंतर धावा जमा झाल्या 74 आणि 24 चेंडू आणि 75 धावांचं एक मोठं आव्हान चैतन्य बिअर शॉपी 11 या संघासमोर ठेवलंय ते जांभरुंग संघाने. आणि आता यानंतर मात्र समालोचनासाठी येत आहेत आमचे गुरुवर्य या घोडेली गावचे एक दिग्गज समालोचक दिनेशजी येरुणकर.
आणि मयूर कांबळे याच्यासाठी रिव्हर्स स्वीपसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, ते त्यांनी लगेच मैदानाच्या बाहेर येऊन घेऊन जावं, नाहीतर मग ते हायजॅक होतील. प्रितेश कांबळे यांच्याकडून हे 100 रुपये तुम्हाला आलेत. सुंदर फलंदाजी आपण केली आहे. मयूर हे 100 रुपये आपण घेऊन जायचे आहेत. आणि मी विनंती करेन आमचे समालोचक दिनेशजी येरवणकर की पुढच्या इनिंगचं समालोचन आपण करावं. धन्यवाद. या ठिकाणी राजू ओवाल आलाय. राजू ओवाल म्हणजे आमचा खास मित्र राजू ओवाल. आणि राजू ओवालची गोलंदाजी खेळायची ना अभय तू केला असेल त्याची गोलंदाजी. 1 नंबर गोलंदाज होता राजू ओवाल. राजू तुझी बॉलिंग मी केलोय, खूप चांगली गोलंदाजी. नरेश जाधवच्या टीममधनं केलाय तर नरेश जाधव म्हणजे जे नगरसेवक आहेत आता विद्यमान नगरसेवक त्यांच्या टीममधनं केलायचा राजू ओवाल. आणि अविनाश परांडेचा खास मित्र राजू ओवाल खूप चांगला असा गोलंदाज. आणि याला बोलतात शिस्त. इट इज अ डिसिप्लिन. आपण घोडेलीमध्ये डिसिप्लिन काय असतं ना आपण बघतो. आणि पहिल्या मॅचपासून आपण बघतो घोडेलीमध्ये डिसिप्लिन काय असतो ना, यतीनला पण माहिती आहे आणि यतीनला पण माहिती आहे आणि जतीनला पण माहिती आहे. आमचा यतीन जरी गावावर गेला होता आणि त्या फ्यूज बेकरच्या तिथं त्याची गाडी अडकली तर अख्ख्या गावाला म्हणला एकटा मारीन गावाला म्हटलं. नाही नक्की नाही आपलं येस नक्की मॅच आहे की मॅच. आणि आपण जाणार आहोत मॅचकडे. आणि विजयासाठी टार्गेट विजयासाठी 75 धावांचं म्हणजे. आणि धावा खूप मारले 75 धावा म्हणजे अभय तशा करायला खूप कठीण जातात. देता तुम्ही पहिल्या ओव्हरला 32 धावा दिल्या म्हणजे हा आमच्या पंढरी पवार सारखा आहे. बिंदा दिलदार पंढरी येतीन. एका ठिकाणी मी मॅच पाहायला गेलो होतो DP रोडला. 33 धावा शिल्लक होत्या टकलू 33 धावा आणि पंढरीने एकट्याने दिल्या 33 धावा पण दिल्यात. एवढा दिलदार नाही पण त्यांनी 6 धावा पण दिल्या नाही. पण त्यांनी 6 धावा पण दिल्या नाही. एका टायमाला 6 धावा पण दिल्या नाही. लाला आणि गोकुल पण नाव आहे त्याचा. गोकुल आणि लाला हे 2 फलंदाज चालेत. आणि गोलंदाज आहे यश कांबळे गोलंदाजी करतोय. म्हणजे ह्या टीम नक्कीच ह्या टीम मध्ये कांबळे जास्त असतील कारण का मयूर कांबळे स्वतः हे म्हटल्यावर ह्या टीम मध्ये कांबळे जास्त. नक्कीच गोडोलीमध्ये केलंच असेल ना तर पिंगळे जास्त असतात. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज यश कांबळे आणि स्ट्राईक एंडवर आहे लाला. आणि धावा करायच्या त्या 75. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 24 आणि धावा करायचे आहेत 75 धावा ह्या खूप असतात. तुम्हाला असं वाटतं का देताना तुम्ही देता पण करताना खूप कठीण जातात. काय म्हणा करताना खूप कठीण जातात. बघूया हा फक्त 75. माझ्या समवेत जोडले गेलेत गोडोलीचा हँडसम बॉय हॅरी. पहिला चेंडू आणि उचललाय फेकलाय जाईल 6 धावांसाठी. हेरंबनी पकडलाय कॅच भारत काकांचा. मी काय म्हटले कळलं का. दिल्ली धमाकांचा यांनी पण दारुण पराभव केलेला आहे. आणि हा राजाचा वर्ग आहे राजा दुधावडे. पहिल्याच बॉलवर 6 धावा आल्या. मजा येईल सामन्याला. हेरंबनी कॅच पकडले पहिल्याच बॉलवर 6. पुन्हा एकदा उचललाय अटकलाय. अरे माझा कर्मा हात में आया मुंह में नहीं गया. अरे माझा कर्मा ही असली कॅच तर मी एका हाताने पण जिल्हे असती. एकच धाव मिळाली आपण 7. नाही अशा कॅच. आणि त्याचा टी शर्ट नंबर काय बघ 6 आणि 1
पहिल्या दिला 6 आता दिली 1 जाऊ दे मरू दे 7 सत्यानाश नाही नाही कशाला रागेल सोडलीच तर सोडलीच असं आउट नाही अंपायर डिसिजन आणि पण असा डिसिजन नाही आमच्याकडं अंपायर डिसिजन घेईल चला जाऊया मॅच कडे लेग स्टंपच्या बाहेर आहे चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे आणि स्क्वेअर घोषित केलाय नो बॉल दिलाय इट इज नो बॉल अँड नेट डिलिव्हरी इज फ्री उघडा डोले बघा नीट पुढचा चेंडू आहे फ्री हिट असा तुषार धुमाल बोलतो बरोबर ना असा तुषार उघडा डोले बघा नीट पुढचा चेंडू आहे फ्री हिट आबा 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 आमचा वंडर बॉय आहे जाऊया पुन्हा एकदा अरे माझ्या कर्मा पुलटा डोप घुटना देख तमाशा देख असं म्हणतात हिंदी कॉमेंट्री मध्ये घुटना देख तमाशा देख इसने घुटना टेका लेकिन कुछ नहीं किया नाही फ्री हिटचा बॉल डॉट घालवणारा पहिला माणूस अरे माझे कर्म आउट आहे आउट आहे आउट आहे आउट आहे सरळ 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 स्टंपला लागला असता बॉला नाही नक्की नक्की मुन्ना इथे आपल्याला दिसतंय आउटच आहे 2 चेंडू खेळला आणि 1 पण रन नाही काढली भोपळा पण नाही पडला असा आमचा किस्ना आणि चिरंजीव चाललेत माझे बघू द्या अरे याला घेतला की नाही यश तू गेलायस म्हणजे अर्धे पैसे भरला असतील कामाचा गाड्या केलाय हा नक्कीच आबा नॉन स्ट्राईकचा बॅट्समन लाला आहे लाला तो शेवटपर्यंत थांबला पाहिजे 1 पण नाही धाव केली तरी चालेल नाही 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 ही आबा ही अपील केली बॉलला आणि बॅटला काही संबंध नाही ही अपील करायची म्हणून केली होती अमर पवार ही इज द बेस्ट मॅन अमर या पवार की ताकत हमने देखी थी सावरली के ग्राउंड में पवार की ताकत आज तिच्या आईला एकच यश तुझ्यासाठी मुन्ना मुन्ना दादाकडनं एक खुशखबर आले मुन्ना दादा तुला पाहिजे ते हॉटेलला पाहिजे तिथं यश एक जरी 6 मारलं ना पूर्ण मॅच मध्ये तर मुन्ना दादा तुला पाहिजे तिथं जेवायला म्हणजे आणि साहिल 3 मारल्यावर मुन्ना दादा एकच मारल्यावर जाणार आहे मुन्ना दादा तुझा गुरु आहे केटीसी लाईव्ह अभय पिंगळे यांचे भाऊजी अमर पवार या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आणि कॅमेरा इकडे बोलवा कॅमेरा इकडे करा क्रेटा गाडी घेऊन आलेले अमर पवार या तुम्ही तुमचं स्वागत आहे अमर पवार आमच्या वंडरबाईचे भाऊजी आणि गोलंदाज आहे रोहन कांबळे एक जरी 6 मारला तर आबाई तुला नेणार आहे भाग्यश्री हॉटेलला जेवायला बघूया एक तरी 6 नाही असं घेऊन त्याला बॅट तर उचलता येते का नाही
अरे पण मारायला पाहिजे ना. नक्कीच नक्कीच नक्कीच. डॉट बॉल गेलाय, डॉट बॉल. धावसंख्या स्थिर. अंकेश तांबळे. येस इट इज अ डॉट बॉल. अंकेश तांबळे आहे ना अंपेअर. अंकेश तांबळे इज माय आणि राजू अंकेश तांबळे इज माय क्लासमेट. समयिका विद्यामध्ये शिकला. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण पसार. नाही अभ्यासात तो हुशार नव्हता, नापासच झाला तो दहावीला. उचललाय फेकलाय आणि कॅच होऊ शकते कॅच. अरे माझ्या कर्मा कॅचच नाही घेतली. म्हणजे येसचा किती दरार आहे बघा. येस कॅच पण नाही घेतली तुझी. एक धाव मिळाली, एक धाव. हा हा लाला येतो. नक्कीच नाही नक्कीच लाला आहे आपला. लाला करतोय का गोला. उचललाय. खालून शॉट मारून जमणार नाही. एका दुक्का से सागर पिंगले जो एसडीसीसी का कैप्टन है वो कहता है एका दुक्का से काम नहीं बनेगा. अगर जीतना है तो छक्का या चौका मारना पड़ेगा. एक रन से कुछ नहीं बनेगा. काय खेळतोय. आता मारणारच नाही तर काय. तू काय 50,000 पण लावशील. आता मारणारच नाही तर काय. सर्कलच्या बाहेर नाही गेला. अरे बापरे. एक तर रन काढा. दोनच धावा आल्यात या ओव्हर मध्ये. अजितदादा पवार म्हणजे आपल्या बारामतीचे आमदार इथं आलेले आहेत. या नाही अनिल जे आहे ते आहे. तो आहेच. आता यानंतर तर धावता वृत्तांत तुम्ही मराठीमधून ऐकाल. ज्यांची आवाज गोड आहे, ज्यांचा नाव गोड आहे. अनिल थंडी हवा का झोका. धन्यवाद वही. हॅलो टीम मीटिंग करू नका पंच त्यांना सांगा. आमचे राजू ओवाल आणि स्कोरलेग पंच अंकितजी तांबळे दोन्ही पंचांचं आपण स्वागत करू. लालाला आता धाबा कराव्या लागणार कारण घरच्या मैदानावरती अगदी आपण बघतो घोडुली टीम खेळती. त्याच्या विपक्ष आपण जर पाहायला गेलं तर जामरुग. हा संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये 75 धाबा धावफलकावरती लागल्यात आणि 76 धाबांचा पाठला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अनिल दादा पिंगले आपण बघतोय आमच्या संभेत. महेश पालांडे उर्फ लाला आपण बघतो स्ट्रायकरला उभा केटीसी लाईव्हच्या माध्यमातून. मात्र अजून 64 धाबांची गरज आहे. पण हा चेंडू मयूर कांबलेचा झपकन आतमध्ये आला आणि चेंडू मात्र खेळपट्टीवरती जातो तो निर्धाव. असं निर्धाव चेंडू जर गेले तर वारंवार दडपण वाढेल मी तर म्हणा आता घोडुली टीम वरती. कारण चैतन्य 11 घोडुली ही टीम मात्र संघर्ष करते. पण ह्या पटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पडली असं वाटलं होतं. पण मोक्याच्या क्षणी चेंडू अदलला तो सीमारेषेच्या बाहेर आणि या चेंडूवरती येतात ते 6 धाबा आणि या 6 धाब्याच्या बरोबरीनं धावफलकावरती धाबा येतात त्या 17 धाबा. 17 धाबा धावफलकावरती आल्यात. अगदी मयूर कांबळे आपण बघतो गोलंदाजी मार्क वरती एक चांगला आवाज. जामरुग गावचे सुपुत्र आहेत आमचे फार जवळचे मित्र. बऱ्याचशा मैदानावरती आमच्या समवेत समायोजनाच्या भूमिकेमध्ये खालापूर प्रीमियर लीग असू द्या, त्याच्यानंतर सचिन दादा कर्णक यांची नाईटची रजनी, म्हणजे बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आम्हाला ते आमच्या समवेत होते. हा चेंडू अगदी ऑफसाईड क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल केला. एकच धाबे चेंडूवरती मिळती आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र होतोय. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये आता धोका संभवू शकतो. फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल तो राज यश. हा फलंदाज मात्र बाद झालाय. काही गरज नसताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यामध्ये हा फलंदाज मात्र बाद झालाय. प्रणव, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये.
स्वतः मारणार उद्या आऊट धावातच नाही करत मी तर धावत नसतो काय घेतात बरोबर ना उद्या ना आऊट तू स्वतःवर कॉन्फिडन्स ठेव प्रणव हा चेंडू या चेंडूवरती एक धाव मिळतीये 19 धाबा धाव फलकावरती आल्या 76 धाबांचा पाठला खऱ्या अर्थानं करायचा अगदी आपण जर बघायला गेलो तर 50,000 रुपयाची स्पर्धा अतिशय चांगलं देखणं आयोजन आणि दिमागदार आयोजन आपण बघतोय श्री दत्त घोडवली यांच्या माध्यमातून 22 सरपंच चषक 2025 चं हे पहिलं पर्व हा चेंडू गेला खिलपट्टीवरती निर्धाव अगदी निर्धाव चेंडू जसे जाणत असेल थोडस दडपण वाढेल ते घोडवली टीम वरती असं वाटलं होतं की घोडवली टीम आता या धाबा करेल जोपर्यंत लाला होता तोपर्यंत पण लाला सुद्धा थोडीशी खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतो या चेंडूवरती काय घडलं षटक संपाचा निर्धारा मात्र पंचांचा आलाय आणि या 3 षटकांचा खेळ संपला धावफलकावरती धाबा लागल्यात 19 धाबा शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि आता जर पाहायला गेला तर आतापर्यंत जर अजूनही 85 धाबांची 65 धाबांची गरज आहे 56 धाबांची गरज आहे शेवटचे 6 चेंडू 56 धाबा म्हणजे 6 चेंडू मध्ये 36 टीम मीटिंग करू नका पंच वारंवार तुम्हाला सूचना देतात जामरूक टीम बरेचसे सामने केले पाहिजे 56 धावा करायची 56 धावा होणार आहेत का जरी 6 षटकार मारले तरी होणार नाही 36 होतील शेवटचे 6 चेंडू 56 धाबांची गरज आहे गोलंदाज शेवटचे 6 चेंडू 56 धाबांची गरज आहे अगदी गोलंदाज लाला आपण बघतोय स्ट्रायकर उभा आहे थोडासा चेंडू बाहेर गेला आपण तर चेंडूला मात्र या ठिकाणी बढती मिळती अगदी आमचे बाला सालुंके यांचा पॅनल पंचांच्या भूमिकेमध्ये राजीव उवाल अगदी खोपोली गावचे सुपुत्र अतिशय दिलदार व्यक्तिमत्व त्याच्यानंतर आमचे अंकितजी तांबडे सावरली गावचे सुपुत्र अतिशय चांगलं व्यक्तिमत्व अविनाश पालंडे तिन्ही पंचांचं आपण स्वागत करू या चेंडूवरती गल्लीमध्ये जागा बनवली दिशा दिली चेंडूला क्षेत्ररक्षक मात्र आशाभूत नजरेनं चेंडूच्या मागे धावतायत आणि हा म्हणता चेंडू गोलीच्या वेगाने जातोय तो सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणीत चौकार या 4 धाब्याच्या बरोबरीनं 24 धाबा धावफलकावरती आल्यात अगदी बऱ्याच धाबांची गरज आहे अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते 5 चेंडू मध्ये बऱ्याच धाबांची गरज असेल 51 धाबांची गरज आहे अजून 51 धाबा करावे लागणार शेवटचे 5 चेंडू 51 धाबा महेश पालांडे आपण बघतोय स्ट्रायकर उभा अगदी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल केला चेंडू खेळपट्टीवरती करंगत राहिला एकच धाब्या चेंडूवरती मिळती आणि एका धाब्याच्या बरोबरीने मात्र धावफलकावरती धाबा येतात ते 76 धाबांचा पाठलाग करताना 25 धाबा अगदी आमचे फार जवळचे मित्र आपण बघतोय रोहिदास तांबडे सावरले गावचे सुपुत्र त्याच्यानंतर राकेश गायकर खरिवले गावचे घातक आणि विस्फोटक फलंदाज यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया या चेंडूला मात्र उचली दिली चेंडू बिसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धार चेंडूचा मात्र खेळ या ठिकाणी संपलाय धावफलकावरती धाबा स्थिर आहेत 76 धाबांचा पाठलाग करण्याचं काम मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे 25 धाबा हा चेंडू अगदी निर्धार चेंडूची मात्र वारंवार सांगत आहोत सामन्याची पूर्णपणे आता हवा घालवली आहे ती घोडवली टीमची तर जर बघायला गेलं तर 75 धाबा लागल्या होत्या धावफलकावरती 76 धाबांचा पाठला करायचा होता पण त्याच्यामध्ये थोडीशी दमछाक झाली घोडवली टीमची या चेंडूवरती कार्पेट पद्धतीचा फटका अगदी या फटक्यावरती एकेरी दुहेरी धावेने काही होणार नाही काही फरक पडणार नाही जामरूक टीमला आणि 4थं षटक प्रगती पथावरती आहे हॅलो हा चेंडू हॅलो
झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी रोहन कांबळे या आपण व्यासपीठावरती. रोहन आणि आता विकी पिंगले या आपण व्यासपीठावरती आमचे रोहिदासजी पिंगले यांच्या शुभ हस्ते मात्र दिलं जाईल. गोडिवली आणि जामरुक टीमच्या दोन्ही कॅप्टन्स यायचे इथे टॉस नक्कीच घोडीला टीमचा कर्णधार अजय या आपण टॉस बॉक्स मध्ये. त्याच्यानंतर जामरुक संघाचा कर्णधार आणि रोहन कांबळे या आपण आपल्या